हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी तुमचा मित्र दोस्त अँड होस्ट नितीन वाडकर. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निक्कीज वर्ल्ड. सो दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ विच आय हॅव रेकॉर्डेड. आय थिंक सेकंड व्हिडिओ. फर्स्ट वॉज बोटीमधला. मी आता किचनमध्ये शूट करतो आहे. चणा डाळ आमटी ही तुम्ही बघा आणि मला सांगा कशी वाटली. थँक्यू. दोन कांदे कापून घ्या. सात आठ लसूणच्या पाकळ्या. एक वाटी सुका खोबरा किसून घ्या. त्यानंतर स्लो गॅसवर भाजून घ्या. थंड होणार. मसाले रेडी करून ठेवले आहेत ना. मी दाखवते ते. चालू केलं ही काय बोलतो याला? ही चण्याची डाळ उकडवून घेतली आहे. 3 शिट्या लावल्या. हे वाटप जे दाखवलं ते वाटून घेतलं मिक्सर मध्ये. सुकं खोबरं, कांदा आणि गरम मसाला जो भाजला तो वाटप करून ठेवलाय. हे तिखट लाल 2 चमचे,
हे धनेपूड 1 चमचा, हा ठेवणीतला मसाला, मग तो घरातला मसाला हा 1 चमचा, ही थोडी हळद, हे घेऊन ठेवले. आता ही कढई ठेवली आहे मी, त्यात आता फोडणी करते. एक 2 चमचे तेल घ्यायचं याच्यात फोडणी पुरता. पाऊस करायचं का गॅस? तेल तापण्यापुरता. तेल तापलं की नाही बघायचं, त्यात कढीपत्ता सोडला, राई टाकली थोडी, राई तडतडून द्यायची गरम तेलात. तेल मिळून राई तडतडली की जिरं टाकायचं, जिरं आणि हिंग फोडणीत टाकायचं. राईनंतर जिराने जिरं आणि हिंग हे झालं, टाकायचे सगळे दाखवलेले. स्लो गॅसवर हे थोडे परतवायचे, स्लो गॅसवर, नाही तर करपतील. गॅस स्लो केलाय, थोडे गरम झाले की हा मसाला वाटप हे त्यात टाकायचा. ही परत व्हायचं. थोडा मोठा गॅस, थोडं मीठ टाकायचं आणि चांगलं परतवायचं. मग ते पाणी काढलं होतं लावलेलं मिक्सरला, ते सोडायचं, थोडा वेळ शिजवून द्यायचं. चण्याची आमटी, चणा डाळची आमटी. चणा डाळची आमटी. ही चणा डाळ आहे उकडलेली. ही उकडलेली चणा डाळ आहे, ती सोडते आता याच्यात. हे किती वेळ शिजणार आहे? 5-10 मिनिटं ठेवायचं.
मसाला लागला. तुम्ही भातावर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशावर पण खाऊ शकता. थोडी घट्टच ठेवायची. आता ह्याला किती? एक 10 मिनिटं शिजून द्यायचं. मसाला म्हणजे 5-10 मिनिटं थोडा शिजला पाहिजे. हवं तर स्लोवर ठेवायचं, झाकण ठेवायचं त्याच्यावर, आणि त्याच्यावर थोडं पाणी ठेवायचं. सहा मिनिटं. हो, म्हणजे मसाला चांगला लागतो. गॅस स्लोच ठेवायचा. आमटी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तुम्हाला हवी असल्यास याच्यावरती कोथिंबीर सोडू शकता. ही चण्याची डाळची आमटी तुम्ही पुरणपोळी बनवताना पण जी आपली डाळ राहते ना चण्याची आणि त्याचं पाणी, ते असंच बनवू शकता. पण पाणी तर ती पुरणपोळीवर पण सुंदर लागते. हे तुम्ही भाकरीवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, भातावर तर खाणारच. तर हे कोथिंबीर टाकलेली आहे, वरून टाकलेली आहे. असेल घरात कोथिंबीर तर टाकू शकता तुम्ही. आता झालेलं आहे.